हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात दमदार मान्सूनपूर्व पावसासह वादळी वाऱ्यानं एकच दणादाण उडवली। काल 11 जूनच्या सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसानं विदर्भातील बहुतांश भागात मोठं नुकसान केल्याच्या घटना समोर येऊ लागलेल्या आहेत। अशीच एक दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं घडली आहे। काल सायंकाळी चिखली सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। यावेळी अनेक घरांवरील छत उडून गेली तर अनेक मोठी झाडंही उन्मळून पडली। दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे इथं एक दुर्दैवी घटना घडली आहे। सोसाट्याच्या वादळी वाऱ्यानं अनेक घरांवरील छतं उडालीत। यावेळी एका घरात छताला बांधलेल्या झोक्यात 6 महिन्यांची चिमुरडी झोपली होती। दरम्यान या वादळानं अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोकाही उडवून नेला। यात या 6 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संपूर्ण घटना आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बुलढाणा जिल्ह्यात काल सलग कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसासह वादळी वाऱ्यानं जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलंय। यात अनेक ठिकाणी मोठ्या नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्यात। मात्र अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना देऊळगाव घुबे या गावात घडली आहे। या गावातील रहिवासी असलेले भरत साखरे यांच्या घराचं छत वादळी वाऱ्यानं अक्षरशः उडून नेलं। यावेळी घराच्या छताला एका लोखंडी अँगलला झोका बांधलेला होता आणि त्यात एक 6 महिन्याची चिमुकली झोपलेली होती। दरम्यान सोसाट्याच्या वादळानं अँगलसह छत आणि चिमुकलीच्या झोक्यासकट उडून नेलं। साधारणतः 200 फूट अंतरावर ती पत्रे जमिनीवरती आदळले। या घटनेत चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। सई असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव असून ती अवघ्या 6 महिन्यांची होती। देऊळगाव घुबे येथील भरत साखरे यांची ती मुलगी होती। या घटनेनं साखरे कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय। तसंच संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे। तर दुसरीकडे सलग 3ऱ्या दिवशी बुलढाण्यात मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय।